काल रात्री 12:30 म्हणजे आज पहाटे 12:30 वाजता आमचे पक्षकार हे स्वतःहून येऊन पोलिसांसमोर सरेंडर झालेले. पहिली गोष्ट, झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे, अत्यंत वाईट आहे, अनाकलनीय आहे आणि त्या सगळ्या मानसिक त्रासामधनं त्यांनी निर्णय घेतला की आम्हाला सरेंडर व्हायचं आहे. त्यामुळे आम्ही स्वतःहून सरेंडर झालेलो, ही पहिली गोष्ट. आज पहाटे त्यांनी अरेस्ट करण्याच्या सगळ्या फॉर्मॅलिटी पूर्ण केल्या आणि आज पहिली आमची पी.सी. घेतली. आता माननीय सरकारने 10 दिवसाची पोलीस कस्टडी मागितलेली होती, पण कोर्टाने त्यांना गुरुवारपर्यंत म्हणजे 3 दिवसाची पोलीस कस्टडी ही आत्ताच सध्या तरी त्यांना दिलेली आहे. दुसरी गोष्ट, याच्यामध्ये आता आपण काही ॲलिगेशन्स बघत आहात सारखे की एफ-आय-आरचा तो पार्ट पण तुमच्याकडे एफ-आय-आर पण असेल की काही अनैतिक संबंधांमधून या सगळ्या गोष्टी घडल्यात वगैरे वगैरे. तर मला एक दोन क्लिअर करायच्या. एक तर पहिली गोष्ट की जी घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी, याविषयी कुणाचंही दुमत असण्याचं कारण नाही. आम्ही सगळे त्या घटना घडली, आम्हाला अत्यंत संवेदना आहेत. माझे पक्षकार असतील, त्यांचे नातेवाईक असतील, आम्ही वकील मंडळी असो, शेवटी आम्हालाही कुटुंब असतात. परंतु जे मीडियामध्ये किंवा बाहेर जे पसरवलं जाते तशी पोझिशन माझ्या इन्स्ट्रक्शनप्रमाणे नाही आहे. जी काही घटना घडलेली होती ती 2021च्या अगोदरची घटना आहे. परंतु आत्ता त्याचे का बरं सगळ्या गोष्टी जोडल्या जात आहेत हे मला समजत नाही आहे. पण आत्ताचे जे कारणं असतील, घटना तर घडलेली आहे सगळं आपल्याला माहिती आहे, त्यामुळं आत्ताचे जे कारणं असतील ते कारणं कदाचित वेगळे असतील आणि तपास यंत्रणा ह्या निश्चित त्याच्यावर तपास करतील आणि तपास करून त्याच्यामध्ये योग्य ते रिपोर्ट हा आपल्यासमोर मांडतील. सर, जे ॲबॉर्शनचे पेपर सापडले होते ज्याच्यामुळे सगळं हे झालं, त्या पेपर संदर्भात काय? आता ॲबॉर्शनचे पेपर सापडले अशी त्यांची केस आहे. माझ्या माहितीप्रमाणे ॲबॉर्शनचे पेपर त्यांना सापडले की नाही हे सांगता येणार नाही. पण हे जे काही 2021ची ही घटना होती जुनी, ही दोन्ही कुटुंबांना माहीत होती. दोन्ही कुटुंबांना सांगूनच यांनी लग्न केलेलं होतं. मी परत एकदा सांगतो की मला कुणाच्याही विषयी असं त्यांच्या क्रेडिबिलिटीविषयी काही बोलायचं नाही आहे. आम्ही अत्यंत संवेदनशीलप्रमाणे ही गोष्ट घेतलेली आहे आणि प्रत्येक महाराष्ट्रातला, भारतातला माणूस घेईल. परंतु ही जी घटना घडलेली आहे हे सगळं 2021चं प्रकरण होतं, जे एकमेकांच्या कुटुंबांना, त्या पत्नीला आणि या पतीला, या दोघांना सगळ्यांच्या संमतीने या गोष्टी ॲक्सेप्ट करून या पुढे गेलेल्या होत्यात, अशी माझी इन्स्ट्रक्शन आहे. 10 दिवसांच्या पोलीस कस्टडीची पोलिसांनी मागणी केली होती. नेमक्या कोणत्या कारणाखाली एवढ्या कस्टडीची मागणी करण्यात आली? पोलिसांनी जी कस्टडीची आता मागणी केलेली आहे त्यांना बेसिकली हे जे ॲबॉर्शनचा जो विषय आहे त्याचे सगळे कागदपत्र त्यांना गोळा करायचे आहेत. ते कागदपत्र लातूरच्या कुठल्या तरी हॉस्पिटलमध्ये असं त्यांचं म्हणणं आहे. तर ते त्यांनी करावं, त्यासाठी काही अक्यूजची गरज असते अशातला भाग नाही. दुसरी गोष्ट, मोबाईल जो आमचा होता तो मोबाईल देखील आम्ही त्यांच्याकडे ऑलरेडी जमा केलेला आहे. तिसरी गोष्ट, माझं घर माझ्या पक्षकारांचं आहे, ते 10 मिनिटाच्या अंतरावर आहे वरळी पोलीस स्टेशनपासून. त्या घराच्या चाव्यासुद्धा त्यांच्याकडे दिलेल्या आहेत. तिसरी गोष्ट, आमचं असं म्हणणं होतं की ही घटना घडली जेव्हा त्यांचा फोन झाला होता की त्यांनी काहीतरी फोनवर बोलले, तर माझे पक्षकार हे ऑलरेडी बाहेर होते. तर त्यांना जेव्हा हे कळलं की काहीतरी वातावरण थोडंसं डिस्टर्बिंग झालं, ते पटकन त्यांच्या ड्रायव्हरसोबत त्या बिल्डिंगमध्ये आले आणि त्या गौरीताई या दरवाजा उघडत नसल्यामुळे त्यांनी दरवाजा वाजवला. त्यांच्या घरमालक त्याच्याकडे चावी देखील मागितली आणि शेवटी दरवाजा उघडला न गेल्यामुळे ते मागून कुठून तरी चढले. जो फायर ब्रिगेडचा एक आपला फ्लोअर असतो, त्या फ्लोअरमधनं ते चढून खिडकीतून जाऊन त्यांना वाचवायचा प्रयत्न केला आणि त्याचे CCTV फुटेज देखील दुसऱ्या बिल्डिंगमधनं शोधण्याचं काम हे पोलीस यंत्रणा निश्चित करत आहे. ते करून आमच्या पक्षकारांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये ते घेऊन गेले. तिथे त्यांनी त्यांना ते CPR देण्याचा देखील प्रयत्न केला, असं त्यांच्याकडनं आलेल्या इन्स्ट्रक्शन आहेत. दीर आणि बहीण जे आहेत ते फरार आहेत आणि पुराव्यांची छेडछाड देखील होऊ शकते. नाही, हे बघा, दीर आणि बहीण या दोघंही सरकारी खात्यामध्ये आहेत. तुम्हाला अजून एक यातलं सांगतो, यांना आई नाही आहे. माझ्या पक्षकारांची आई लहानपणी वारलेली आहे. त्यांचे जे दीर आहेत ते इथे म्हाडामध्ये नोकरी करतात. ते आत्ताच 1 तारखेपासून इथे राहायला, 1 ऑक्टोबरपासून ही रूम भाड्याने घेतली होती आणि ते तिथे राहायला आलेले होते. FIRमध्ये म्हणजे ऑन द फेस ऑफ FIR असं कुठंही म्हटलेलं नाही की बुवा दिरानी काही केलं किंवा ह्या ननंदेने म्हणजे त्यांच्या बहिणीने काही केलं, असं कुठं म्हटलेलं नाही आहे. बहीण इथे राहतच नाही आहे. बहीण कधीही मुंबईला या घरामध्ये आलेली नाही आहे. त्यामुळे बहीण देखील सरकारी सेवेमध्ये आहेत. तर त्यामुळे त्यांना याच्यामध्ये, आणि याच्यामध्ये अशा घटना घडल्यानंतर पुराव्यांमध्ये छेडखाणी करणं हे शक्य नसतं आणि करणार कोणाशी. ॲडमिटेडली वाईट दुर्दैवी घटना ही घडलेली आहे, अत्यंत वाईट घटना आहे. पण याच्यामध्ये पुराव्याशी छेडछाड करण्याचा तसा मला काही वाटत नाही आहे असं काही होईल म्हणून. माझं नाव ॲडव्होकेट मंगेश देशमुख आहे. थँक्यू.